युतीबाबत निर्णय होत नाही आहे, चर्चा सुरू आहे. सगळेच म्हणताय होणार होणार, पण होणार कधी असा प्रश्न आहे आणि जागांवर अडकलेला आहे. संभाजीनगरमध्ये तेच चित्र आहे. नाही, अ, भाजपा सेना युती ही अंतिम टप्प्यामध्ये आहे. उद्या रात्रीपर्यंत सर्व निर्णय होतील. आज आम्ही बसणार आहोत, अतुलजी आणि मी, मराठवाड्याच्या सर्वच महानगरपालिकेबद्दल. काल आम्ही विदर्भात बसलो, तर मला वाटतं की फार काही कन्सेन्सस नाही आहे. थोडे कन्सेन्सस आहे, पण मला वाटतं होऊन जाईल. पण जागा वाटपावरून जो घोळ सुरू आहे, होईल का? सन्मानजनक शब्द सगळीकडनं येतोय. सन्मानजनक असं आहे की त्या ठिकाणी ज्या स्ट्रेंथ आमच्या आहे, त्या स्ट्रेंथच्या आधारावर सीटिंग किती आहे त्याच्या आधारावर, त्यात उरलेल्या सीट किती त्याच्या आधारावर, असे महायुतीचे 4-5 पॅरामीटर आहे. त्या पॅरामीटरच्या आधारावर आपण चर्चा करतो आहे. पण घोडं इथे चढलंय ना नक्की, यावरूनच पुढे जात नाही. होईल ना. एका पहाटेपर्यंत बैठका होत आहेत आमच्याकडे तर. नाही, होईल. मी आपल्याला सांगतो, आज मी रात्री अतुल सावेजी मी बसणार आहे, शिवसेनेच्या नेत्याशी बसू आणि अंतिम करू. पण युती होईल हे अंतिम आहे. अंतिम आहेच, कारण माननीय एकनाथजी, माननीय देवेंद्रजी यांनी बसून युतीचे संकेत दिले आहे आणि त्या पद्धतीचं वर्किंग सुरू झालं आहे. मला वाटतं काही आता फार काही त्यामध्ये राहिलं नाही आहे. पण नाही, चंद्रपूर तिकडे विदर्भातल्या जागांचा तिढा सुटलेला आहे युतीच्या संदर्भातला, पण विशेषतः मराठवाडा आणि मुंबईतला हा जास्त काळ राहतो आहे. आणि विशेष म्हणजे मुंबईतही जवळपास झाला आहे. आमच्या सीटवर आम्ही त्या ठिकाणी आता उमेदवारी फायनल करतो आहे. मुंबईत होत आहे, काही ठिकाणी थोडा राहील, त्या ठिकाणी चर्चा करू. पण मला वाटतं 90% 95% जागेवर काही प्रॉब्लेम नाही आहे. ज्या नवापालिकांना मुंबईत तुम्ही विरोध केला, ते स्टार प्रचारकांच्या यादीत आहे. तुमच्या नाकावर तिथून त्यांना नाही, असं आहे, त्यांच्या पक्षाचा निर्णय त्यांनी करायचा आहे, आमच्या पक्षाचे निर्णय आम्ही करायचे आहे. त्यामुळे त्यांनी काय केलं याच्याबद्दल फार काही चर्चा न करता त्यांनी त्याच्या पक्षाचे निर्णय केले आहे. त्याचा अधिकार आम्हाला नाही, त्यांना पक्षाचा अधिकार त्यांना आहे. बरं, तुमच्याच महायुतीत असलेले अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र येते, त्याबद्दल काय सांगा? त्यांच्या पक्षामध्ये त्यांनी कोणाला सोबत घ्यायचं, त्यांनी कोणाला सोबत न्यायचं, हे त्यांचा अधिकार आहे. त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत बाबीमध्ये मी बोलणं योग्य नाही. त्यांनी निर्णय करायचे आहेत. पण त्यांचं अजित पवारांचं असं एक धोरण आहे की पुण्यातलं युती झाली आहे, एकत्र येणार, आघाडी झाली 2 NCPची, पण दुसऱ्या ठिकाणी स्वतंत्र लढायचं, भाजपसोबत जायचं नाही, अशी भूमिका काही अनेक ठिकाणी घेतली. काही ठिकाणी भाजपसोबत येत आहे, अकोल्यामध्ये भाजपसोबत येत आहे. त्या ठिकाणी आम्ही या ठिकाणी चंद्रपूरमध्ये काही ठिकाणी चर्चा करतो आहे. असं नाही आहे की काही ठिकाणी सोबत नाही आहे. 3-4-5 ठिकाणी अजित पवार साहेबही सोबत आमचे आहेत. इकडे हे सगळं आहे, तिकडे मातोश्रीवर अमित ठाकरे आणि हे सगळ्यांची बैठक होते, ते लवकरात लवकर जागा वाटप. चांगला आहे ना, त्यांना शुभेच्छा आमच्या. आणि आज स्वतः उद्घाटन म्हणून प्रचाराचं नारळ फोडण्यासाठी आदित्य ठाकरे इथं संभाजीनगरला येतात. शुभेच्छा त्यांना माझ्या. हे जे सुरू आहे शरद पवार आणि यांचं एकत्र येणं, शरद पवार इंडियात येतील असं दिसतंय का? आज संजय शिरसाट पण म्हणाले की नाकारता येत नाही, कदाचित शरद पवार इंडियात दिसतील. असं आहे की आज NDAचा निर्णय घ्यायचे अधिकार तर मला नाही आहे, ते केंद्रीय भाजपाला आहे. आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, माननीय अमितभाई शहाजी, नड्डाजी आणि आमचे वरिष्ठ नेते ठरवतील. पण महाराष्ट्रामध्ये आत्ता आम्ही स्थानिक स्वराज्यामध्ये भाजपा सेना महानगरपालिकेत एकत्रित लढतो आहे. नगरपालिकेत बघा, आम्ही त्या ठिकाणी वेगवेगळं लढलो. त्या ठिकाणी मित्रपक्ष म्हणून आम्ही या ठिकाणी आमची निवडणूक लढलो. पुढे जिल्हा परिषद आहे. त्या स्थानिक राजकारणामध्ये काय परिस्थिती निर्माण होईल, स्थानिक लेवलला कुठल्या युत्या होतील, जास्त अधिकार आम्ही स्थानिक लेवलला दिले आहे. त्यामुळे त्या लेवलला ठरत आहे, होत आहे. याचा अर्थ महायुतीवर काही परिणाम होणार नाही, राज्याच्या महायुतीवर कुठलाही परिणाम होणार नाही. मुनगंटीवार नाराज आहे अशी एक चर्चा होती. काही नाराज नाही, शांत आहेत आणि आम्ही सर्व शांतपणे बसलो आहेत. मुनगंटीवारजीबद्दल चुकीचा गैरसमज निर्माण होत आहे, कारण नसताना होत आहे. ना त्यांच्या मनात असं काही आहे, ना कोणाच्या आमच्या मनात असं आहे. मुनगंटीवारजी आमचे नेते आहेत आणि त्यामुळं राज्याचे महत्त्वाचे नेते आहेत. त्यामुळे मुनगंटीवार साहेबांच्या नेतृत्वामध्ये चंद्रपूर आणि विदर्भातल्या आम्ही नगरपालिका महानगरपालिका लढतो आहे. फरांदे पण नाराज होते अशी चर्चा सुरू होती काल. स्थानिक लेवलला पक्षप्रवेश होताना काही नवी काही जुने असं करताना जुने कार्यकर्ते नाराज होतात. पण भाजपाचा DNA असा आहे की कोणी भाजपमध्ये आल्यानंतर मात्र नंतर त्यांना सामावून घेतो आणि पुढं आम्ही आमचं काम चालू करतो. मुंबईमध्ये RPIला तुमच्या कोट्यातून जागा मिळणार आहेत का, अशी चर्चा सुरू आहे? नाही, चर्चा सुरू आहे. सर्व 13 मित्रपक्षाची चर्चा सुरू आहे. त्यामुळं आम्ही RPI ही चर्चा करतो आहे, आमच्या घटक पक्षाची चर्चा करतो आहे. त्या लेवलला आम्ही इकडे नागपूरमध्ये जोगेंद्र कवाडेजी आहेत, त्यांच्यासोबत चर्चा करतो आहे. जयदीप कवाडेजीशी चर्चा करतो आहे. मुंबईमध्ये चर्चा सुरू आहे. त्यामुळं
त्या त्या लेवलला त्या त्या ठिकाणी त्या त्या पक्षाची जी क्षमता आहे त्याच्या आधारावर आम्ही निर्णय त्यांना करतोय. कुठल्या कोट्यातून मिळणार? तुमच्या कोट्यातून का? काही भाजपच्या कोट्यातून मिळेल, काही एकनाथ शिंदेही देतील आपल्याकडनं. आमचं असं काही वाटलं नाही आहे. ज्या ठिकाणी एकनाथजी शक्य आहे एकनाथजी देतील, ज्या ठिकाणी आम्हाला शक्य आम्ही देऊ. त्या तेजस्वी घोसाळकरांचा प्रचार सुरू आहे, त्या अभिषेक घोसाळकरांचा फोटो घेऊन फिरतात आणि त्यांना शिवसेना विरोध करतायत, सगळीकडे रस्त्यावर उतरतायत, समाज माध्यमांवर ट्रोल करतायत. लोकल लेवलला काय सुरू आहे त्याबद्दल मी बघितलं नाही, पण एक मात्र खरं आहे की आम्ही सर्व एकत्रितपणे पुढे जातो आहे. रायगड येथे नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीचा खून झालाय आणि राष्ट्रवादीवर आरोप केला मैत्री खुर्वे यांनी. निकाल लागल्याच्या नंतर अशा प्रकारे खून खराबीची आहे. नाही, मला तिथली आत्ता पोलिसांचा काय तिथे चौकशीचा अहवाल येईल, त्यांच्या आरोप प्रत्यारोप मला माहिती नाही, पण पोलिसांच्या याच्यात येईलच जर काही चुकीचं झालं असेल तर. बरं, असं जर होत असेल, कारण निवडणूक जिंकल्याच्या नंतर कुणाचा खून होत असेल तर राज्य कुठं चाललंय किंवा काय? नाही, असं आहे की ते कुणी खून केला, काय केला, पोलिसांच्या चौकशीचा भाग आहे, त्यावर मी टिप्पणी करणं योग्य नाही. केंद्र सरकारच्या सांस्कृतिक विभागाच्या जाहिरातीमध्ये अपमान केला असं काँग्रेसने आरोप केला. फोटो लावण्यात आलेला आहे. याला अनेक हिंदुत्ववादी संघटनांचा विरोध होतो. कशाबद्दल? सांस्कृतिक कार्य संचालनालय भारत सरकारने जी जाहिरात केलेली आहे त्याच्यामध्ये गणपती बाप्पाच्या फोटोबरोबर छेडछाड केलेली आहे, त्यांना सांता बनवलेला आहे आणि हे भाजपचं कारस्थान असल्याचा आरोप आता काँग्रेस करते. तर मला ते बघावं लागेल, कारण मी न बघता योग्य नाही आहे. मी आता बघून तुम्हाला प्रतिक्रिया देईल. हे असं आहे सर. निश्चित ठरल्यानंतर उद्धव ठाकरेंनी मोठी ऑफर दिल्याची माहिती. कोणी? उद्धव ठाकरेजी काय ऑफर देऊ शकतात? जेव्हा ते सत्तेमध्ये होते तेव्हा त्यांची ऑफर चालल्या नाही, त्यांची क्षमता चालली नाही. आता तेव्हा ते करू शकले नाही, आता काय त्याच्यासोबत जाणार आहे लोक? आता त्यांना माहिती आहे, लोकांना कुणाला माहिती आहे, मलाही कळतं तुम्हालाही कळतं की 15 वर्ष भाजपा महायुतीत महाराष्ट्रात असणार आहे. त्यामुळं भाजपा महायुती सोडून, शिवसेना महायुती सोडून कोणी त्या ठिकाणी उद्धवजीकडे जाणार नाही. उलट उद्धवजीचे जेवढे काही कार्यकर्ते शिल्लक आहेत ते एकनाथजीकडे जात आहे आणि मोठ्या प्रमाणावर आता महाराष्ट्रामध्ये बघा तुम्ही, नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एकनाथजी आज त्या ठिकाणी ज्या पद्धतीने त्यांनी सीट घेतलेलं आहे, उबाटा लढलीच नाही. उबाटा जो क्षमताही नव्हती लढण्याची. त्यामुळं मला असं वाटतं की पुढच्या काळातही असंच राहील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.